हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू हेमंत काजळकर ब्लॉग्स. सो 3 दिवसाआधी मी माझा फर्स्ट ब्लॉग होता तो अपलोड केला होता आणि मला त्याच्यातून रीच फक्त 20 व्ह्यूज भेटली. पण तरी ठीक आहे, मी अजून बेटर क्वालिटी, बेटर व्हॉईस आणि कन्सिस्टन्सीने अजून बेटर अपलोड करत जाईल. तर हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि आज मी चाललो आहे कृषी प्रदर्शनाला. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. सो चला आजचा हा सेकंड ब्लॉग सुरू करूया. तर मी आता आलो आहे कृषी प्रदर्शनाला. इथे किऑस्क स्कॅन करून मी एंट्री घेणार आहे आता. तर चला, या ठिकाणी हे जे फार्मिंगसाठी किंवा ॲग्रिकल्चरसाठी जे ड्रोन्स यूज केले जातात ते इथं आहे. इथं वेगवेगळे स्टॉल्स आहे, सोलर पॅनलचे. जसं इथं ड्रिंक कॉम्बो आहे, तिथं आपण मसाला मिक्स केला का गरम पाण्यात मग ज्यूस बनतो. तर मी त्यांच्याकडून एक हे घेतलं आहे. यांच्याकडे ऑर्गॅनिक गूळ होता जो ते टेस्ट करायला देत होते, तर मी टेस्ट करून पाहिला. तो गूळ खूपच कडू लागला, मग घेतलाच नाही आम्ही. आता पुढं आलो आहे आम्ही. सो आता इथं ऑर्गॅनिक जे मध राहतं ना ते मी टेस्ट करून पाहिलं यांच्याकडं. इथं पाहू शकता स्टॉल्स लागलेले. आज लास्ट डे पण तरी या ठिकाणी खूप गर्दी आहे, जसं तुम्ही पाहिलंच असेल. सो हे लहान पोरांची खेळणं वगैरे, काही होम डेकोरेटिव्ह सामान. आता इथं चिवडा टेस्ट करून पाहिला आम्ही कसा लागतो तो. तर त्यानंतर मग आम्ही भाकरवडीचं एक स्टॉल होतं वेगवेगळं असं, तर तिथं भाकरवडी घेतली. आधी 2-4 टेस्ट करून पाहिल्या मी कशा लागतात. आता भाकरवडी घेऊन झाली तिथून. आता आम्ही लई फिरलो, खूप दुकानं पाहिले, स्टॉल्स पाहिले. त्यानंतर एक फोटो फ्रेमचं दुकान होतं. तिथं हे पहा तुम्ही, हा शीताचा फ्रेम पहा कसा दिसतो एका साईडने, भारी आहे ना. हे पेंटिंग पहा एकदम तसाच सेम फोटो गणपतीचा पण एक होता, एकदम भारी. पहा तुम्ही एकदा. माझ्या आईला घोड्यांची ती एक फ्रेम होती, सेम तशीच फ्रेम घ्यायचं म्हणत होते. पण ती फ्रेम आहे ना सेम तशीच फ्रेम, आणि त्याच्यातली थोडी छोटी पाहिजे होती, ती खूप मोठी होती. पंधरा मिनिटापासून माझी आई तोच फोटो फ्रेम सापडू राहिली. सो तो फ्रेम नाही भेटले तर आम्ही पुढं निघून आलो. त्यानंतर मग इथं ऑर्गॅनिक झाडं असतात, प्लांट्स असतात, जे औषधी बनतात ते सगळी लावलेली होती इथं. म्हणजे शेती केलेली होती एक प्रकारची मिनी, छोट्या याच्यात कसं ॲग्रिकल्चर राहतं. तर नंतर इथं प्लांट्स होते विकायला वेगवेगळे, पाहू शकता. सो नंतर प्लांट्सचे तिथं पाहून झाल्यानंतर आम्ही इथं आलो आणि इथं शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली. तर तिथं जाऊन मी आता फोटो काढू म्हटलं. तर त्यानंतर इथं मुलं मलखांब जो खेळ आहे तो करत होते. तर पाहूया आपण ते कसे करतात. सो हा मुलगा आता कसं करणार आहे पाहू आपण.
तर आम्ही आता चाललो आहे, कारण आता खूप पाऊण झालं होतं आणि टाईम झाला होता. सो तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर अँड बाय.